तर मंडळी आज आपण बघा तारड्यात गेलेलो आणि हे भाव आपल्याला स्टंट दाखवायला लागला। तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। तर आपण मंडळी बघितलं की मागच्या ब्लॉगमध्ये आपण आपल्याला फ्रेम बनवायची होती आणि ती फ्रेम बनवून आपण घरी आणली आणि आता त्या फ्रेममध्ये आपल्या टेबलला ती फ्रेम जोडायची होती। त्यामुळे अगोदर आपण टेबल बघा त्या कोपऱ्यातनं बाहेर काढला आणि बाहेर न्यायला लागलो ते धुण्यासाठी। मग काय पप्पाने मी दोघांजणांनी टेबल उचलला आणि नेऊन बाहेर ठेवला आणि टेबल ठेवून जसं पप्पा बाहेर न आला तेवढ्यात लगेच इकडे झाडून पुसून काढायला सुरुवात केली, कारण की आपल्याला लागली सजावट पण करून घ्यायची होती। मग काय जसं आपल्या पप्पांचं झाडून लुटून झालं तसं मग आपण फ्रेम बनवून आणलेली ते आपण टेबलावर ठेवायला सुरुवात केली आणि ती फ्रेम काय बसत नव्हती, त्यामुळे म्हणलं आता तारानं बांधून घेऊया। मग काय पप्पांनी पटापटा तारा तोडून घेतल्या बघा। आपण नंतर तारा तोडल्यानंतर आपल्याला कळालं की नुसतं तारा तोडून काय उपयोग नाही, लाकूडच तोडायला लागते। मग काय घेतली पाटाशी डायरेक्ट लाकूड तोडायला सुरुवात केली। लाकूड तोडून पण काय चालणार नाही, कारण की सगळं घरच खाली येईल, त्यामुळे मग नुसतं तासून घेतलं बघा आणि अशा प्रकारे सगळ्या घरात घाणच झाली नुसती। आणि इकडं बघितलं तर लाकडामुळे सगळं सिमेंट निघायला लागलेलं, त्यामुळे मग म्हटलं थोडा वेळ निवांत बसावं। मग काय सगळी आपण जे बॉक्स आणलेलं ते सगळं लावून घेतलं, चौरंग बेवरंग चकचकीत धुवून आपण ठेवला बघा टेबलावर। तेवढ्यात पप्पांचं दुसरं नियोजन चाललेलं। मग काय तिथून आपल्याला तारड्याला जायचं होतं, कारण की आपल्या स्वतः भाऊंना गणपती ठरवायचा होता। मग काय थेट पोचलो ते आपल्या बघा तारड्यामध्ये पोचले डायरेक्ट आपण अनुष्का आडशी ते गेलो, आपला जिथं गणपती ठरवलं तिथंच गेलो त्यांचा गणपती ठरवण्यासाठी। 100 गणपती बघितलं पण त्यांना काय त्यातला एक पण आवडला नाही। शेवटी आवडला जो असला ब्रँड होता की विशेष झाड घेऊन तो गणपती तुम्ही बघू शकता स्क्रीनवर, आपले खतरनाक असा गणपती होता, तो आपल्याला पण लय आवडलेला। मग काय तिथून तो गणपती बुक केला आणि आपण थेट पोचलो ते बघा आपल्याला एक कार्डशीट पेपर आणायचं होतं, ते घेतलं पेपर आणि आपण गाडी घेऊन डायरेक्ट पोचलो ते दवाखान्यामध्ये, कारण की त्यांच्या पायाला काहीतरी लागलेलं होतं रानामध्ये, ते त्यांच्या पायाला पट्टी करायची होती, त्यामुळे आपण दवाखान्यामध्ये आलेलो। मग काय त्यांच्या पायाची पट्टी केली चकचकीतमध्ये आणि तोपर्यंत तिकडे भावानं स्टंट दाखवाय बघा सुरुवात केली। याला म्हणलं मला स्टंट दाखवायला तो उलता उचल। मग काय नंतर त्याला जरा समजत घातली की नंतर मग आपल्याला इकडं आपल्याला गाडीचे नंबर प्लेट बदलायचे होते बघा। काय तिथं पोचलो। आता मंडळी तुम्ही म्हणता कालच नंबर प्लेट बदलली आणि आज डबल कसे बदलतोय, तर मंडळी आपल्याला काल आहे की नाही तो स्क्रूच निघत नव्हता, त्यामुळे मग आज ते वेल्डिंग मारूनच काढायचं होता। मग काय शेवटी वेल्डिंग मारलं त्याला आणि फिरवून काढवण्याचा प्रयत्न केला, पण काय फिरतच नव्हतं, अख्खी प्लेटच फिरायची। मग काय शेवटी बाबांनी काहीतरी टेक्नॉलॉजी करून प्लेट फिरवून काढला आपला स्क्रू। एक नंबर असं बाबांनी आपल्याला काम करून दिलेलं आहे बघा। आणि आपला आता गाडी बघा आपली आता नवीन नंबर प्लेट लावण्यासाठी सज्ज झालेली। आपण बाबांचे आभार मानले आणि तिथून मग आपण नंबर प्लेट नवीन घेतली, लागलीच बाबांच्या हस्ते बसवून पण घेतली। खतरनाक अशी नंबर प्लेट लावल्यामुळे आपली गाडी पण दिसत होती। मग काय तिथून आपण थेट पोचलो ते घरी बघा आणि घरी आपल्याला येता आपल्याला पुष्ट आणायचा होता आणि तो काय 4 दिवस झालं हुडकत होतो, तो भेटत नव्हता। शेवटी त्याला आज मुहूर्त लागला आणि तो आपल्या घरात आला। ज्या पुष्टेची आपण आतुरतेने वाट बघत होतो तो पुष्ट आपल्या शेवटी घरात आला। आपण इकडे घरात पोचलो आणि तेवढ्या तिकडे पावसानं असलं धुमाकूळ घातलेलं आपण घरात आल्यानंतर की विषय झाड घेऊ। तर म्हणजे तुम्हाला आपला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपला डेकोरेशनचा ब्लॉग पुढचा बघण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।